नमस्कार मंडळी, मी ज्योती तुम्हा सर्वांचं स्वागत करते शुभज्योत रेसिपीमध्ये। काल आपण जत्रा स्पेशल मटन रस्सा बघितलाय। आज मी तुम्हाला दाखवणार आहे जत्रा स्पेशल चिकन सुक्का। हा चिकन सुक्का बनवायला अतिशय सोपा परंतु खायला अतिशय चविष्ट आहे। यासाठी मी इथे 2 किलो चिकन घेतले, त्याचबरोबर आलं, लसूण, पुदिना आणि कोथिंबीर घेतले। ह्या छारीची एक छानपैकी पेस्ट आपण करून घेणार आहोत। ही पेस्ट आपण मॅरिनेशनसाठी वापरणार आहोत, तसंच पुढे देखील वापरणार आहोत। चिकनला सगळ्यात आधी 2 चमचे हळद, त्याचबरोबर 3 चमचे खडे मीठ आणि ही जी आपण लसूण, आलं आणि कोथिंबीर पुदिन्याची पेस्ट केली होती ती साधारण पोह्याच्या चमच्याने 2 चमचे घातली। आता हे सगळं आपण चिकनला छान लावून घ्यायचे, हाताने छान चोळून त्याला मॅरिनेट करून घ्यायचे आणि एक अर्धा तास हे मॅरिनेशन आपण बाजूला ठेवून देऊयात। अर्ध्या तासानंतर आपण फोडणी करायला घेऊयात। फोडणीसाठी सगळ्यात आधी पातेल्यामध्ये मी तेल गरम केले। साधारण मी इथे 3 ते 4 पळ्या तेल घातले। तेल छान कडकडीत असं गरम झालं की यावरती दालचिनी, तमालपत्र, लवंग, काळी मिरी आणि 1 चक्री फूल घातले। छान अशी फोडणी बसली की यावरती उभा पातळ चिरलेला कांदा घातलाय। इथे 2 किलो चिकनसाठी मी साधारण अर्धा ते पाऊण किलो कांदा उभा पातळ असा चिरून घेतलाय। चला, कांदा छानपैकी आता मऊसूद असा पचवून घ्यायचा। थोडंसं मीठ घातले जेणेकरून कांदा आपला छानपैकी पचला जाईल। मीठ इथे अंदाजाने घाला, कारण आपण चिकन मॅरिनेशन करताना देखील मीठ घातलं होतं। कांदा छानपैकी गुलाबी रंगावरती परतवून घ्यायचा आणि आता यामध्ये आपण घालणार आहोत आपलं मॅरिनेट केलेलं चिकन। आता हे चिकन आपल्याला छानपैकी भाजून घ्यायचे। आता चिकन परतत असताना चुलीची जे आच आहे, जाळ आहे, तो अगदी मीडियम टू हाय ठेवायचा आहे, कारण हे चिकन आपल्याला छान भाजून घ्यायचे। ही चिकन सुक्का रेसिपी थोडीशी वेगळ्या पद्धतीने बनवतोय। चला, झाकण ठेवून 1-2 मिनटं मी याला वाफ देखील दिली आहे। चिकन छानपैकी वाफरलं गेले। आता परत एकदा याला छान भाजून घ्यायचे। तुम्ही याला चिकन भुना म्हटलं तरी चालेल, कारण हे इतकं छान भाजून आपण करणार आहोत, त्यामुळे ह्याचा खमंगपणा आणि चव कितीतरी पटीने जास्त वाढणार आहे। चला, 5 ते 7 मिनटं छान मी चिकन परतवून घेतले, वाफलून घेतले। त्यानंतर परत एकदा ही जी आलं लसूण पुदिन्याची पेस्ट होती ती परत एकदा घालायची। त्याचबरोबर इथे मी कांदा, खोबरं आणि आलं लसूणचं वाटण, त्याचबरोबर आणि मटन रस्सा बनवण्यासाठी हरभरा डाळ, तीळ, सगळे खडे मसाले, लाल बेडगी मिरची याचं जे काही भाजून आणि ते पाण्यामध्ये थोड्या वेळ भिजत ठेवून त्याचं जे पेस्ट केली होती ते देखील मी घातली आहे। खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते, जाऊन व्हिडिओ तो पूर्ण बघा, म्हणजे ही पेस्ट कशी केली हे देखील तुम्हाला कळेल। चला, तर ह्या दोन्ही मसाल्यांमध्ये आपलं हे चिकन छान भाजून घ्यायचे। अजून आपण गरम मसाले ॲड करायला सुरुवात केली नाही आहे, त्या अगोदर मी चिकन जवळजवळ 50% शिजवून घेतले। आता यानंतर आपण यामध्ये साधारण 2 चमचा काळं तिखट आणि 1 चमचा लाल तिखट घालून घेतले। त्यानंतर परत एकदा चिकन छानपैकी भाजून घ्यायचे। जेवढं तुम्ही चिकन हे छान परतवून घ्याल, हे चिकनमध्ये यामध्ये पाणी न घालता फक्त भाजून घ्यायचे। जेवढं छान परतवून घ्याल तेवढी त्याची टेस्ट छान येणार आहे। त्याचबरोबर यामध्ये साधारण 1 वाटी मी दही घातले। आता दही घातल्यानंतर देखील परत एकदा आपण ह्याला छान परतवून घ्यायचे। ह्याला भाजून आपल्याला छान शिजवून घ्यायचे। एकही थेंब पाण्याचा न वापरता हे चिकन सुक्का आपण बनवणार आहोत, त्यामुळे याची टेस्ट अतिशय अप्रतिम अशी होते। तुम्ही हा चिकन सुक्का घरी या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला देखील खूप जास्त आवडेल। त्यानंतर मी इथे पुदिना आणि कोथिंबीर बारीक अशी चॉप करून यामध्ये घातली आहे। आता हे परत एकदा छानपैकी 5 ते 7 मिनटं परतवून घेऊयात। आता झाकण ठेवून 5 मिनटं मी याला वाफ देते, जेणेकरून वाफेवर चिकन छान शिजलं जाईल। चिकन मी इथे 2 वेळा 5-5 मिनटं झाकण ठेवून आणि 15 ते 20 मिनटं भाजून छानपैकी शिजवून घेतले। अतिशय अफलातून अशी ही चिकन सुक्क्याची रेसिपी तयार झाली आहे। झटपट होणारा हा चिकन सुक्का तुम्हाला कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ जर आवडला असेल तर लगेच एक लाईक करा। चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा। भेटूयात पुन्हा एकदा अशाच झणझणीत रेसिपीसोबत।